आम्ही त्यांना आता विनंती केलेली आहे की शासनाची भूमिका मांडलेली आहे. आम्ही आतापर्यंत केल्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये त्यांच्यासमोर शासनाची भूमिका मांडली आहे. पण त्यांचे मी हे मान्य करतो की त्यांच्या मनात जी चीड आहे की या अंमलबजावणीमध्ये येणारे अडथळे जे दारिद्र्य शुक्राचार्य आपण ज्याला म्हणतो ते आहेत त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. शेवटी समाजासाठी त्यांचं भांडण आहे, समाजासाठी त्यांचा लढा आहे. निस्वार्थीपणे त्यांनी उभं केलेलं जे आंदोलन आहे आता त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे, मागण्या मान्य होत आहे, अंमलबजावणी होत नाही मूळ त्याचा रोष आहे. शासन म्हणून आमची ती जबाबदारीच आहे, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावी झाली पाहिजे की ही आमची भूमिका जी आहे आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. आता एक मला वाटतं नजीकच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही या संदर्भात काही उपाययोजना करतो आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण आमच्या या शासनाची भूमिका एकदा आपल्या समोरपर्यंत जे काही भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या अंमलबजावणीतल्या ज्या त्रुटी आपण दाखवलेल्या आहेत त्या निश्चितपणे दूर करू. आणि याच्यामध्ये एकच त्यांची आमची भूमिका एकच आहे, आम्हाला दुसऱ्याचं आरक्षण नकोच आहे ना. दुसऱ्याच्या आरक्षणामध्ये आम्हाला काही नको, जे आपण मान्य केलेलं आहे तेच आपण देतो आणि त्यामध्ये राहून आपण हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी असेल, विशेष करून आता त्यांनी सातारा गॅजेट किंवा या संदर्भात काही त्यांनी मागणी अंमलबजावणीची मागणी केलेली होती. त्या बाबतीमध्ये आम्ही आता ॲडव्होकेट जनरल यांचं ओपिनियन मागवलेलं आहे. म्हणजे ते एकदा महाराष्ट्राच्या ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन आल्यानंतर त्याचाही निर्णय आम्हाला समोर कळू द्या हे म्हणलेलो आहे. मी बैठक लावा नाही म्हणलं तर समजा त्याचा अर्थ बैठकच होतो, पण मी त्यांना सांगितलं आम्हाला समोर कळू द्या. अधिकाऱ्यांना प्रॉब्लेम यायला लागले का सरकारच अडचणीत समाजाला आणायला लागले मराठ्या, आणि मराठ्यालाही संदेश जाऊ द्या. ते आज सरकारनं जर अधिकाऱ्यांना पुऱ्या गोष्टी दिल्यात अंमलबजावणीच्या तर मग अधिकारी का थांबायला ते आम्ही विचारू. आणि अधिकाऱ्यांना व्हॅलिडिटीला कुणबी प्रमाणपत्र द्यायला, गॅजेटनुसार प्रमाणपत्र द्यायला, नोंदीनुसार प्रमाणपत्र द्यायला, त्याला जर काही अडचण येत असेल तर मी अधिकाऱ्यांसाठी म्हणतो सरकारकडून तुमच्यासाठी व्यवस्थित करून घेतो. आणि सरकारच मुद्दाम करत असत तर ते आम्हाला कळू द्या. आणि सरकार करत नसेल तर अधिकारी करायला लागले सगळं सरकारनं देऊन सुद्धा हेही कळू द्या. याच्यासाठी तुम्ही आंतरवलीतच अधिकाऱ्यांना बोलवा. अधिकाऱ्यांकडे, तहसीलदारकडे, एडीएम कडे तुमचे अर्ज करा त्या प्रमाणपत्रासाठी, आणि मग इकडे सुद्धा एक त्याची झेरॉक्स कॉपी घेऊन या, म्हणजे जेणेकरून आपल्याला सरकारशी बोलता येईल. पंच बांधवांचे व्याज परतावे थांबलेत, त्यांनी सुद्धा त्यांचे अर्ज घेऊन 28 ऑगस्टलाच इथं या, कारण आम्हाला ते सगळे जमा करून घ्यायचे, तुमच्याशी चर्चा करायची. मग ते एकदा जमा करून घेतले की 29 पासून सरकार कधी येईल त्यावेळेस ते मार्ग काढून घ्यायचे. पंच विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या कुठल्या योजना राहिल्यात त्याविषयी आपण चर्चा केली. निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलं. 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय, पण आंदोलन हे थांबणार नाहीये. 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मला हे निर्णायक आंदोलन करायचंय. मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये. मराठा समाजानं हे विषय समजून घ्या. ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन आंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल. तुम्हालाही कधी आयुष्यात अडचणी येणार नाहीत आणि समाजापुढे अडचणी उभा राहणार नाहीत. ते माझ्या मराठा बांधवांनी समजून घ्या. 2-2, 4-4 दिवस काम बुडू द्या, परंतु हा आयुष्यभराचा विषय. कुणबी प्रमाणपत्राचा काहीच्या फाईल दाबून धरल्यात, काहीच्या नोंदी असून देत नाहीयेत, काही अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत, कुणबी प्रमाणपत्र तिथे व्हॅलिडिटी देत नाहीत. आपण आपले अर्ज घराने घेऊन या. महाराष्ट्रभरातले जे पोरांचे ऍडमिशन झालेत पुढे त्यांना अडचणी यायला लागल्यात. जर विद्यार्थ्यांना येता येत नसेल तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांना पाठवलं, भावाला पाठवलं तरी अर्ज घेऊन चालतंय. तेच हजर असावं असं काही नाही. विद्यार्थी एखादा निवड झालेला आहे ACBC EWS मधून, त्याला येत नसेल तर त्याच्या घरच्यांना पाठवा, म्हणजे जेणेकरून आमच्या लक्षात येईल की त्याला येता आलं नाही त्याच्या ड्युटीमुळं. परंतु मराठा समाजाने मात्र खडबडून जागे व्हा आणि सामान्य मराठ्यांनी आपल्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी घराच्या बाहेर पडा.